टाईप नंबर 7 टायटल लिहून घ्या, नोट्समध्ये आहे. प्रॉब्लेम्स ऑफ ऑइल कंपनीज. प्रॉब्लेम्स ऑफ ऑइल कंपनीज. टाईप नंबर 7 प्रॉब्लेम्स ऑफ ऑइल कंपनीज. झालं लिहून? बघा आता लक्ष द्या. आता लिहायचं नाही काहीच, माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष ठेवा. आजपर्यंतच्या टाईपमध्ये असे प्रोसेस अकाउंट बनवत होतो आपण. प्रोसेस ए अकाउंट, प्रोसेस बी अकाउंट. जर उदाहरणामध्ये 3 प्रोसेस असतील तर 3 प्रोसेस अकाउंट बनवत होतो आपण. प्रोसेस सी अकाउंट. जर 3 प्रोसेस असतील तर 3 प्रोसेस तयार करत होतो. परंतु ऑइल कंपनीच्या उदाहरणामध्ये जर उदाहरण ऑइल कंपनीचं असेल, तेल कंपनीचं उदाहरण असेल, तर तेल कंपनीच्या उदाहरणामध्ये प्रोसेस ए अकाउंट म्हणत नाही. प्रोसेस एला म्हणतात क्रशिंग. क्रशिंग 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 प्रोसेस. पहिल्या अकाउंटला म्हणायचं प्रोसेस ए, नाही म्हणायचं. ऑइल कंपनीच्या उदाहरणामध्ये पहिल्या प्रोसेसला म्हणतात क्रशिंग प्रोसेस. क्रशिंग म्हणजे तुकडे करणे, बारीक करणे. रॉ मटेरियल जो पहिल्या यंत्रामध्ये आपण वापरतो त्याचे तुकडे तुकडे करणे म्हणजे क्रश करणे, म्हणजे बारीक करणे. प्रोसेस बीला म्हणतो आपण, प्रोसेस बीला म्हणतो रिफायनिंग. रिफायनिंग रिफायनिंग प्रोसेस. दुसऱ्या प्रोसेसला म्हणायचं रिफायनिंग प्रोसेस. आणि शेवटच्या प्रोसेसला म्हणतात फिनिशिंग प्रोसेस. शेवटच्या प्रोसेसला म्हणतात फिनिशिंग प्रोसेस. फिनिशिंग प्रोसेस. फिनिशिंग प्रोसेस. पहिल्या प्रोसेसला म्हणायचं क्रशिंग, जिथे रॉ मटेरियल क्रश करण्यात येतो, म्हणजे तुकडे करण्यात येतात रॉ मटेरियलचे, म्हणजे बारीक करण्यात येतो. दुसरी प्रोसेस म्हणजे रिफायनिंग प्रोसेस. रिफायनिंग प्रोसेस. आणि तिसरी प्रोसेस म्हणजे फिनिशिंग प्रोसेस. ऑइल कंपनीच्या उदाहरणामध्ये प्रोसेस ए, प्रोसेस बी, प्रोसेस सी असं न म्हणता क्रशिंग, रिफायनिंग आणि फिनिशिंग. नंबर 1 वर क्रशिंग, नंबर 2 वर रिफायनिंग आणि नंबर 3 वर फिनिशिंग प्रोसेस हे नाव देण्यात येते. क्रशिंग प्रोसेसमधून अशुद्ध तेल मिळते. अशुद्ध तेल मिळते. पहिल्या प्रोसेसमधून अशुद्ध तेल मिळते. अशुद्ध तेल बरोबर लक्षात ठेवायचं. क्रशिंग प्रोसेसमधून अशुद्ध तेल मिळते. रिफायनिंग प्रोसेसमधून, दुसऱ्या प्रोसेसमधून शुद्ध तेल मिळते. दुसऱ्या प्रोसेसमधून आउटपुट शुद्ध मिळते. शुद्ध. पहिल्यामधून अशुद्ध, दुसऱ्यामधून शुद्ध आणि तिसऱ्या प्रोसेसमधून मिळते निर्मित तेल. निर्मित तेल. तिसऱ्या प्रोसेसमधून मिळते निर्मित तेल. पहिल्या प्रोसेसमधून अशुद्ध तेल, दुसऱ्या प्रोसेसमधून शुद्ध तेल आणि तिसऱ्या प्रोसेसमधून निर्मित तेल मिळते. फिनिशिंग प्रोसेसमधून निर्मित तेल मिळते. या टाईपचं म्हणजे ऑइल कंपनीच्या उदाहरणाचं वैशिष्ट्य हे आहे की आपण इथे शोधून काढत होतो, क्रेडिट भागावर शोधून काढत होतो. आउटपुट या भागावर शोधून काढत होतो आपण, क्रेडिट भागावर शोधून काढत होतो. आउटपुट म्हणजे उत्पादन. आउटपुट म्हणजे उत्पादन. वैशिष्ट्य हे आहे ऑइल कंपनीचं की आपण शोधून काढत होतो. आजपर्यंतच्या झालेल्या सगळ्या टाईपमध्ये आपण शोधून काढत होतो आउटपुट. आपण शोधून काढत होतो आउटपुट. परंतु तेल कंपनीच्या गणितामध्ये हे आउटपुट टनामध्ये आता उदाहरणामध्ये काढून देण्यात येईल. हे उदाहरणामध्ये राहील. जे गणितात देण्यात येत होतं म्हणजे आजपर्यंत आपण शोधून काढत होतो
ते आता शोधून काढण्याची गरज नाही, ते उदाहरणात देण्यात येईल. त्याची किंमत आपल्याला शोधून काढावी लागेल. तेल कंपनीच्या गणिताचं वैशिष्ट्य हे आहे की आजपर्यंत जे आउटपुट आपण प्रत्येक गणितामध्ये आतापर्यंतच्या झालेल्या 18ही गणितामध्ये आपण शोधून काढत होतो आउटपुट, आता हे आउटपुट टनामध्ये उदाहरणामध्ये देण्यात येईल. याची किंमत आपल्याला शोधून काढायची असते. हेच वैशिष्ट्य आहे गणिताचं. तेल कंपनीच्या गणितामध्ये आउटपुट आपल्याला उदाहरणामध्ये देण्यात येते. हे उदाहरणामध्ये देण्यात येईल आणि याची किंमत आपल्याला शोधून काढावी लागते. नीट लक्षात ठेवायचं, आउटपुट आता उदाहरणामध्ये देण्यात येईल. हे टनामध्ये गणितात देण्यात येईल. त्याची किंमत मात्र आपल्याला शोधून काढायची असते. ठीक आहे. आउटपुट आपल्याला शोधून काढायचं नाही टनामध्ये, ते गणितामध्ये देण्यात येईल. गणितामध्ये असं म्हणतील 500 टन आउटपुट. मग गणितामध्ये असं म्हणतील 400 टन आउटपुट. नंतर गणितामध्ये म्हणतील 250 टन आउटपुट. त्याच्यासमोर काहीही म्हणो, नीट लक्षात ठेवा, जे सगळ्यात जास्त आउटपुट असेल, जे सगळ्यात जास्त आउटपुट गणितामध्ये दिलं असेल, टनामध्ये जे सगळ्यात जास्त आउटपुट दिलं असेल, ते समजायचं क्रशिंग प्रोसेसचं. मग त्याच्यापेक्षा कमी जर आउटपुट देण्यात आलं असेल तर ते समजायचं नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या प्रोसेसचं. आणि त्याच्याही पेक्षा कमी दिलेलं आउटपुट समजायचं शेवटच्या प्रोसेसचं. पहिल्या यंत्रातून सगळ्यात जास्त आउटपुट मिळते, दुसऱ्या यंत्रातून त्याच्यापेक्षा कमी आउटपुट मिळते आणि त्याच्याही पेक्षा कमी हे शेवटच्या प्रोसेसमधून मिळते. म्हणून सगळ्यात जास्त आउटपुट पहिल्या प्रोसेसचं, क्रशिंग प्रोसेसचं, त्याच्यापेक्षा थोडं कमी रिफायनिंग प्रोसेसचं आउटपुट समजायचं. त्याच्यासमोर वाक्य कोणतंही देव, शब्द कोणतेही लावत, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सगळ्यात जास्त आउटपुट हे पहिल्या प्रोसेसचं असते, त्याच्यापेक्षा कमी आउटपुट हे दुसऱ्या प्रोसेसचं असते आणि त्याच्यापेक्षा कमी आउटपुट हे शेवटच्या प्रोसेसचं असते. सगळ्यात जास्त क्रशिंग प्रोसेसचं आउटपुट टनामध्ये, त्याच्यापेक्षा कमी रिफायनिंग प्रोसेसचं आउटपुट आणि त्याच्यापेक्षा कमी हे शेवटच्या प्रोसेसचं आउटपुट समजायचं. ऑइल कंपनीच्या गणिताचं वैशिष्ट्यच हे आहे की आउटपुट उदाहरणामध्ये काढून देण्यात येते. आउटपुट म्हणजे उत्पादन, हे उदाहरणामध्ये काढून देण्यात येईल. समजलं इथपर्यंत? या गणितामध्ये ऑइल कंपनीच्या उदाहरणामध्ये आउटपुट आपल्याला काढायचं नाही. उदाहरणामध्ये टनात आउटपुट काढून देण्यात येते, ते फक्त ओळखायचं असते. त्याची किंमत मात्र आपल्याला शोधून काढायची असते. नंतर समजा तेल कंपनीचं गणित आहे. तेल कंपनीच्या गणितामध्ये जो रॉ मटेरियल आपण आणतो, रॉ मटेरियल बाजारातून रॉ मटेरियल खरेदी करून आणतो. रॉ मटेरियल तेल कंपनीचं गणित आहे. खोबऱ्याचं तेल आपण निर्माण करत आहोत, तर खोबरा रॉ मटेरियल होईल. खोबरा रॉ मटेरियल होईल. तेलाच्या उत्पादनासाठी खोबरा रॉ मटेरियल समजण्यात येतो. मग हा खोबऱ्याचा जो रॉ मटेरियल आहे तेल कंपनीसाठी, तेलाच्या निर्मितीसाठी खोबरा जो आपण वापरतो, तो बाजारातून खरेदी करून आणत असताना एक नारळ घेऊन आपण डोक्यावर नाचत नाही आणत. एका नारळाचा तेल काढत नाही बसत आपण. हजारो पोते, 500 पोते, 300 पोते, 400 पोते बाजारातून खोबरा खरेदी करून आणतो. पोत्यात भरून आणतो. पोत्यात, त्याला म्हणतात, त्या पोत्यांना म्हणतात खोबरा.
साक्स, त्याला म्हणतात खोबरा साक्स. पायात घालतो ते नाही, खोबऱ्याचे सॉक्स. सॉक्स म्हणजे पोते. मग आता प्रश्न हा आहे, खोबरा किंवा नारळ आपण सॉक्समध्ये भरून आणतो, पोत्यात भरून आणतो आणि तो पहिल्या यंत्रामध्ये वापरतो, क्रशिंग प्रोसेसमध्ये वापरतो म्हणजे टाकतो, यंत्रामध्ये टाकतो खोबऱ्याचे सॉक्स. मग नारळ तिथं जातात क्रशिंगमध्ये आणि सॉक्स रिकामे होतात. 200, 500, 1000, 2000, 5000 सॉक्स म्हणजे पोते रिकामे होतात. हे रिकामे पोते बाजारात विकल्या जातात, बाजारात विकतो आपण. मॅन्युफॅक्चरर किंवा कारखानदार ठेवून काय करेल? आपल्या डोक्यात घालेल का ते सॉक्स? बाजारात विकेल की नाही? बाजारात त्याची विक्री होते, बाजारात विकतो. म्हणजे खोबरा सॉक्स सोल्ड. आता प्रश्न हा आहे, हे लिहायचं कुठे? उदाहरणात दिले जाईल खोबरा सॉक्स. मग खोबऱ्याचे पोते आपण कोणत्या प्रोसेसमध्ये रिकामे केले? क्रशिंगमध्ये, पहिल्या प्रोसेसमध्ये. जेव्हा क्रशिंग प्रोसेसमध्ये खोबऱ्याचे पोते आपण रिकामे केले, म्हणजे क्रशिंग प्रोसेसमधून खोबरा सॉक्स मिळाले. खोबऱ्याचे सॉक्स विकल्यानंतर त्याचे पैसे मिळाले, म्हणजे उत्पन्न झालं. म्हणजे क्रशिंग अकाउंटच्या क्रेडिट भागावर लिहायचा, बाय खोबरा सॉक्स सोल्ड. खोबरा सॉक्स सोल्ड. कुठं लिहिणार? पहिल्या प्रोसेसमध्ये खोबऱ्याचे सॉक्स रिकामे होतात, पहिल्या प्रोसेसमधून त्याची विक्री होते, म्हणून क्रशिंग प्रोसेसच्या क्रेडिट भागावर उत्पन्न आहे, उत्पादन आहे, कारखानदाराला पैसे मिळतील, म्हणून क्रेडिट भागावर लिहेल. खोबरा सॉक्स क्रेडिट भागावर लिहिण्यात येते. नंतर दुसरा पॉईंट, पहिल्या यंत्रामध्ये खोबरा वापरल्यानंतर, क्रशिंग प्रोसेसमध्ये खोबरा वापरल्यानंतर, पहिल्या यंत्रात नारळ टाकल्यानंतर जो काही बाजूला कचरा पडते, कचरा पडते, पहिल्या यंत्रातून बाजूला कचरा पडते, त्याला म्हणतात रेसिड्यू. त्याला म्हणतात रेसिड्यू. त्याला म्हणतात रेसिड्यू. त्याला म्हणतात रेसिड्यू. रेसिड्यू म्हणजे ढेप. रेसिड्यू म्हणजे ढेप. माणसं पोकले पाहिजे म्हणून खातात, सॉरी, माणसं नाही खात ढेप, बैलांना देतो आपण ढेप, बैल खातात ढेप. मग ही रेसिड्यू मिळते कुठनं? कोणत्या यंत्रातून मिळते? पहिल्या यंत्रातून. जिथे आपण खोबरा वापरतो त्याच यंत्रातून मिळते आपल्याला. ही रेसिड्यूसुद्धा बाजारात विकल्या जाते, म्हणून ही सुद्धा क्रेडिट भागावर दर्शवण्यात येते, क्रशिंग अकाउंटच्याच क्रेडिट भागावर. क्रशिंग अकाउंटच्याच क्रेडिट भागावर दर्शवण्यात येते, क्रशिंग अकाउंटच्या क्रेडिट भागावर दर्शवण्यात येते. 2 पॉईंट झाले. खोबरा सॉक्स सोल्ड, रेसिड्यू सोल्ड. नंतर खोबऱ्याचं तेल जे शेवटच्या प्रोसेसमधून जे खोबऱ्याचं तेल मिळते, शेवटच्या यंत्रामधून जे खोबऱ्याचं तेल मिळते, हे यंत्र झालं समजा, पहिलं यंत्र, हे दुसरं यंत्र, हे तिसरं यंत्र. तिसऱ्या यंत्रातून जे तेल मिळते ते तेल जमा करण्यासाठी गोदामात म्हणजे वेअरहाऊसमध्ये असे ड्रम्स ठेवलेले असतात, असे ड्रम ठेवलेले असतात, असे लहान लहान पिपे ठेवलेले असतात. डायरेक्ट शेवटच्या यंत्रातून अशा नळ्या लावून तेल इथे संग्रहित करण्यात येतो, ड्रम्समध्ये किंवा पिप्यामध्ये जमा करण्यात येतो. या पिप्यांना किंवा ड्रम्सला म्हणतात कास्क. याला म्हणतात कास्क. गणितामध्ये येतील. कॉस्ट ऑफ
कॉस्ट ऑफ कास्क, कास्क म्हणजे डब्बे, कास्क म्हणजे पिपे, कास्क म्हणजे ड्रम. कशाचाही वापर करू शकतात संग्रहित करण्यासाठी, तेल संग्रहित करण्यासाठी. आता हे कास्क म्हणजे डब्बे, म्हणजे पिपे, म्हणजे ड्रम गोडाऊनमध्ये ठेवून त्याच्यात तेल जमा करण्यात येतो. हे कास्क काही कारखानदार तयार करत नाही. हे 2,000 रुपयाला, 5,000 रुपयाला बाजारातून खरेदी करून आणावे लागतात. बाजारातून यांची खरेदी करावी लागते. खरेदी करून इथं सजवून ठेवावं लागते. कुठे? वेअरहाऊसमध्ये. वेअरहाऊसमध्ये पिपे ठेवावे लागतात. त्याच्यात तेल जमा करण्यात येतो. म्हणजे कास्कचा उपयोग आपण करतो वेअरहाऊसमध्ये. कुठे करतो? वेअरहाऊसमध्ये. जेव्हा वेअरहाऊसमध्ये त्याचा उपयोग करतो, मग कास्ट ऑफ कास्क खर्चाचं पद आहे. खरेदी करून आणतो, खर्च आहे. खर्चाचे पद वेअरहाऊसमध्ये लागतात. कास्क वेअरहाऊसमध्ये लागतात आणि खर्च आहे म्हणून वेअरहाऊस अकाउंटच्या डेबिट भागावर दर्शविण्यात येईल. डब्बे किंवा पिपे किंवा ड्रम यांचा वापर गोदामामध्ये होतो. तेल संग्रहित करण्यात येते गोदामामध्ये, डायरेक्ट संग्रहित करण्यात येते. थैलीत किंवा पोत्यामध्ये तेल जमा करण्यात येत नाही. डब्यामध्ये जमा करण्यात येते, पिप्यामध्ये जमा करण्यात येते, ड्रममध्ये जमा करण्यात येते. आणि ड्रम हे वेअरहाऊसमध्ये लागतात. वेअरहाऊसचा खर्च समजण्यात येते म्हणून वेअरहाऊस अकाउंटच्या डेबिट भागावर लिहिण्यात येते. नंतर इकडे आउटपुट आता गणितामध्ये देण्यात येईल. आउटपुट उदाहरणामध्ये देण्यात येईल. उदाहरणामध्ये देण्यात आल्यानंतर पहिल्यांदा डेबिट भागाची बेरीज घेतो आपण, नंतर क्रेडिट भागाची बेरीज घेतो आपण. डेबिटची बेरीज, नंतर क्रेडिटची बेरीज घेतो. क्रेडिटच्या बेरजेला क्रेडिटवर जर कॉलममध्ये जर काही अंतर निघत असेल, जर काही अंतर निघत असेल तर त्याला म्हणायचा लॉस इन वेट. त्याला काय म्हणायचा? लॉस इन वेट. आउटपुट नाही म्हणू शकत आता. आउटपुट दिलं आहे गणितामध्ये. जे काही 2 टन, 3 टन, 5 टन अंतर निघेल, डिफरन्स निघेल, त्याला म्हणायचा लॉस इन वेट. जे निघेल त्याला म्हणायचा लॉस इन वेट. जे काही अंतर निघेल त्याला म्हणायचा लॉस इन वेट. कारण आउटपुट उदाहरणामध्ये दिलं आहे, आपल्याला ते शोधून काढायचं नाही. मग त्या टनाच्या कॉलममध्ये जर काही अंतर निघाला तर त्याला म्हणतात लॉस इन वेट. ऑइल कंपनीच्या उदाहरणामध्येच म्हणतात लॉस इन वेट. दुसऱ्या टाईपमध्ये नाही, समोरच्या कोणत्याही टाईपमध्ये नाही, मागच्या कोणत्याही टाईपमध्ये नाही. ऑइल कंपनीच्या उदाहरणामध्येच म्हणतात त्याला लॉस इन वेट. कारण आउटपुट काढून दिला आहे आणि टनाच्या कॉलममध्ये जर का अंतर निघाला तर त्याला म्हणतात लॉस इन वेट. पहिल्यांदा गणितामध्ये शोधून घ्यायचा, हा लॉस इन वेट गणितात दिला आहे का काढून. दिला जर असेल तर दोन्ही भागाची बेरीज सारखी येईल. दोन्ही भागाची बेरीज सारखी येईल. जर काढून दिला नसेल तर मग आपल्याला शोधून काढायचं असतं लॉस इन वेट. आणि बाय प्रॉडक्ट टाईपच घेतला आहे. बाय प्रॉडक्ट कुठं लिहितो आपण? प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट भागावर उपउत्पादन. बाय प्रॉडक्ट म्हणजे उपउत्पादन. टनामध्ये दिलं जाईल, त्याची राशी दिली जाईल. दिली असेल तर लिहायचा, दिली नसेल तर लिहिण्याचं कारण नाही. असा टाईप आहे हा. टाईप नंबर 7, प्रॉब्लेम्स ऑफ ऑइल कंपनी. काढा बाई, बनवा. स्केल रे बेटा, दीक्षित स्केल. स्केल ते स्केल दे. है चला बनवा. एका पेजमध्ये 2 लेखे घ्या. फास्ट बनवा जरा लेखे.
प्रोसेस ए न म्हणता पहिल्या प्रोसेसला म्हणायचं आता क्रशिंग. मटेरियल टनामध्ये दिला आहे म्हणून टनाचा कॉलम तयार करावा लागेल. उदाहरणामध्ये टनामध्ये दिला आहे. मटेरियल टनामध्ये दिलं असल्यामुळं मटेरियल दिलं नाही या गणितामध्ये, टनामध्ये दिला आहे. आउटपुट दिला आहे, आउटपुटला एक टन म्हटलं आहे. तीन प्रोसेस दिल्या आहेत गणितामध्ये. 3 अकाउंट तयार करून घ्यायचे. चला नावं द्या, अकाउंटला नावं द्या. पहिल्या प्रोसेसला म्हणायचं क्रशिंग. क्रशिंग स्पेलिंग नोट्समध्ये पाहून लिहा. क्रशिंग अकाउंट. पर्टिक्युलर्स, टन्स, अमाउंट. पर्टिक्युलर्स, टन्स, अमाउंट. दुसऱ्या प्रोसेसला म्हणायचा रिफायनिंग. रिफायनिंग. रिफायनिंग अकाउंट. आणि शेवटच्या प्रोसेसला म्हणायचा, तिसऱ्या प्रोसेसला म्हणायचा फिनिशिंग अकाउंट. फिनिशिंग अकाउंट. फिनिशिंग अकाउंट. पर्टिक्युलर्स, टन्स, अमाउंट. पर्टिक्युलर्स, टन्स, अमाउंट. प्रोसेस अकाउंट तयार झाल्याबरोबर पहिली प्रोसेस सोडून द्यायची, बाकी संपूर्ण प्रोसेसमध्ये लिहायचा. तो ट्रान्सफर फ्रॉम. टू ट्रान्सफर फ्रॉम. मागील प्रोसेसचं नाव क्रशिंग अकाउंट. ट्रान्सफर फ्रॉम क्रशिंग अकाउंट. पहिल्या प्रोसेसला सोडून द्यायचं, बाकी संपूर्ण प्रोसेसमध्ये लिहून ठेवायचा. टू ट्रान्सफर फ्रॉम रिफायनिंग. रिफायनिंग प्रोसेस. रिफायनिंग प्रोसेस अंडरलाईन करून ठेवायचं. चला सुरू करा.
पहिल्यांदा खर्चाचा पॅरेग्राफ दिला आहे बघा. पर्टिक्युलर्स, क्रशिंग, रिफायनिंग, फिनिशिंग. मग त्याच्या खाली अदर इन्फॉर्मेशन ॲज अंडर अदर इन्फॉर्मेशन दिली आहे. त्या अदर इन्फॉर्मेशनमध्ये पहिला पॉईंट दिला आहे 500 टन्स रॉ मटेरियल लाईक खोबरा परचेस्ड फॉर रुपीज 2 लाख. पहिलाच पॉईंट राईट टिक करा पहिल्या पॉईंटवर. रॉ मटेरियल त्यानं खर्चाचा पॅरेग्राफमध्ये न देता तेल कंपनीच्या उदाहरणामध्ये असं अदर इन्फॉर्मेशनमध्ये खाली देतात. पहिल्या नंबरचा पॉईंट राईट टिक करा. 500 टन्स म्हणते रॉ मटेरियल. टू रॉ मटेरियल टू रॉ मटेरियल रॉ मटेरियल टू रॉ मटेरियल. अदर इन्फॉर्मेशनमध्ये दिला आहे 500 टन. त्याची किंमत दिली आहे तिथेच पहिल्याच पॉईंटमध्ये 2 लाख. 2 लाख. आपण अदर इन्फॉर्मेशन नाही घेऊन राहिलो, पण त्यानं रॉ मटेरियल अदर इन्फॉर्मेशनमध्ये दिलं होतं म्हणून तिथून तो पहिला पॉईंट आपण घेऊन टाकला रॉ मटेरियल. कारण रॉ मटेरियलपासून गणिताची आपण सुरुवात करतो म्हणून. आता खर्चाचा पॅरेग्राफ घ्या. पहिला खर्च टू वेजेस रुपीजमध्ये लिहायचा, अमाऊंटमध्ये लिहायचा, टनामध्ये आता काही लिहायचं नाही. 2500. 2500. एक एक पद घ्यायचा, प्रत्येक प्रोसेसमध्ये लिहायचा. रिफायनिंगमध्ये लिहा टू वेजेस. दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहे 1000. नंतर टू वेजेस तिसऱ्या प्रोसेसमध्ये लिहा टू वेजेस. तिसऱ्या प्रोसेसमध्ये आहे 1500. राशीच्या कॉलममध्ये लिहायचा. नंतर दुसरा खर्चाचा पद इलेक्ट्रिसिटी टू इलेक्ट्रिसिटी. कोणताही खर्च टनामध्ये लिहायचा नाही, राशीमध्ये लिहायचा. 600 टू इलेक्ट्रिसिटी. एक एक पद घ्यायचा, प्रत्येक प्रोसेसमध्ये लिहायचा. इलेक्ट्रिसिटी 360. शेवटच्या प्रोसेसमध्ये टू इलेक्ट्रिसिटी. शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे 240. नंतर सन्ड्री मटेरियल सन्ड्री मटेरियल पहिल्या प्रोसेसमध्ये 100. सन्ड्री मटेरियल दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहे सन्ड्री मटेरियल 2000. आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये आहे सन्ड्री मटेरियल डॅश, म्हणजे लिहिण्याचं काही कारण नाही. सन्ड्री मटेरियल तिसऱ्या प्रोसेसमध्ये लागत नसेल म्हणून नाही दिला. नंतर मशिनरी रिपेअर्स. नंतरचा खर्च मशिनरी रिपेअर्स पहिल्या प्रोसेसमध्ये लिहा. मशिनरी
रिपेअर्स. नोट्समध्ये पाहून स्पेलिंग वगैरे लिहा. 280 टू मशीनरी रिपेअर्स. 330 दुसऱ्या प्रोसेसमध्ये. आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे मशिनरी रिपेअर्स. शेवटच्या प्रोसेसमध्ये लिहा मशिनरी रिपेअर्स. मशिनरी रिपेअर्स. हे 140. नंतर पहिल्या प्रोसेसमध्ये गॅसचा वापर करण्यात येत असेल. गॅसेस 600. गॅसेस 450. नंतर गॅसेस 450. नंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस. पहिल्या प्रोसेसमध्ये आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस. 1320. फॅक्टरी एक्सपेन्सेस दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहे 660. फॅक्टरी एक्सपेन्सेस शेवटच्या फिनिशिंग प्रोसेसमध्ये आहे. फॅक्टरी एक्सपेन्सेस 220. हा झाला खर्चाचा पॅरेग्राफ. आता वाचू आपण अदर इन्फॉर्मेशन ॲज अंडर. आले इथपर्यंत. अदर इन्फॉर्मेशन. नंबर 1 राईट टिक आहे त्याच्यावर. रॉ मटेरियल होता तो 500 टन रॉ मटेरियल लाईक खोबरा परचेस्ड फॉर 2 लाख रुपीज. पहिल्या प्रोसेसमध्ये क्रशिंग प्रोसेसमध्ये एंट्री केली आहे त्याची. पुन्हा एंट्री करण्याची गरज नाही. आता बघा आउटपुट दिला आहे. आउटपुट म्हणजे उत्पादन दिलं आहे, काढून दिलं आहे. ऑइल कंपनीच्या गणितामध्ये आउटपुट काढून देतात. काढून दिला आहे. पहिलं आउटपुट आहे ज्याला क्रूड ऑइल म्हणतात. क्रूड ऑइल अशुद्ध तेल. आउटपुट ऑफ क्रूड ऑइल ऑब्टेन 300 टन्स. पहिला आउटपुट आहे 300 टन. नंतर दुसरं आउटपुट दिला आहे 250 टन ऑइल ऑब्टेन फ्रॉम रिफायनिंग प्रोसेस. 248 टन ऑइल ऑब्टेन फ्रॉम फिनिशिंग प्रोसेस. कोणत्या कोणत्या प्रोसेसमध्ये आउटपुट किती मिळालं हे या उदाहरणामध्ये स्पष्ट दिलं आहे. पण जर का दिलं नसता तर सगळ्यात जास्त आउटपुट म्हणजे 300 टन पहिल्या प्रोसेसचं, त्याच्यापेक्षा कमी 250 टन रिफायनिंग प्रोसेसचं, आणि त्याच्यापेक्षा कमी 248 हे शेवटच्या प्रोसेसचं समजायचं. तर सगळ्यात जास्त आहे 300 टन. लिहा बाय आउटपुट. बाय आउटपुट पहिल्या प्रोसेसचा आहे 300 टन. क्रेडिट भागावर लिहा.
300 टन. दुसरं आउटपुट आहे. आउटपुट रिफायनिंग प्रोसेसचा आहे. 300पेक्षा कमी किती? 250 टन. टनाच्या कॉलममध्ये लिहायचा. आणि शेवटच्या प्रोसेसचा आउटपुट दिला आहे. लास्ट प्रोसेसचा आउटपुट दिला आहे. आउटपुट शेवटच्या प्रोसेसचं उदाहरणामध्ये दिला आहे. ऑइल कंपनीच्या गणितामध्ये आउटपुट काढून देतात. 248 टन. 248 टन झालं. इथपर्यंत 4 नंबरची समायोजना संपली. नंतर खोबऱ्याच्या नारळाच्या डोलाच्या आतमध्ये जो पांढरा भाग असतो त्याला म्हणतात कोपरा. जो पांढरा आपण खातो त्याला म्हणतात कोपरा. आणि नारळाला म्हणतात खोबरा. पूर्ण नारळाच्या डोलाला म्हणतात खोबरा. खोबरा साक्स म्हणजे पोते सोल्ड फॉर ₹400. कुठून विकले असतील हे खोबरा साक्स? कुठून विकतात? पहिल्या प्रोसेसमधून, दुसऱ्या प्रोसेसमधून की तिसऱ्या प्रोसेसमधून? कोणत्या प्रोसेसमधून विकले जाते? पहिल्या प्रोसेसमध्ये खोबरा रिकामा होतो. पहिल्या यंत्रामध्ये नारळ वापरतो म्हणून पहिल्या यंत्रामध्ये रिकामे होतात. पहिल्या यंत्रातून विकल्या जातात. खोबरा सॉक्स सोल्ड. लिहा. बाय खोबरा सॉक्स सोल्ड. खोबरा सॉक्स सोल्ड फॉर रुपीज आहेत ते. रुपयाच्या कॉलममध्ये लिहा 400. टनाच्या कॉलममध्ये दिलं नाही आहे किती टन विकले ते नाही दिलं तर डॅश राशी आहे ती राशीच्या कॉलममध्ये लिहायचा. नंतर 6 नंबरची समायोजना बघा. कॉस्ट ऑफ कास्क. कास्क म्हणजे ड्रम्स. कास्क म्हणजे पिपे. त्याच्यावर लिहून ठेवा 6 नंबरवर वेअर हाऊस. त्याच्यावर लिहून ठेवा वेअर हाऊस. कुठे जाते ते? कुठं वापरतो आपण? ड्रम पिपे गोदामामध्ये. म्हणून त्याच्यावर लिहून ठेवा 6 नंबरच्या बाजूला लिहा वेअर हाऊस. वेअर हाऊसमध्ये जाते. वेअर हाऊसमध्ये जाते. नंतर 7 नंबर तेलाची तेलघाणी असते. तेलघाणीमध्ये आपण तेल काढतो. असे 3 यंत्र असतात तिथे. क्रशिंग, रिफायनिंग, फिनिशिंग. त्यानं म्हटलं आहे आता गणितामध्ये 7 नंबरमध्ये 175 टन्स ऑफ कोपरा रेसिड्यू. रेसिड्यू म्हणजे ढेप. मग कोणत्या यंत्रातून ढेप मिळते? पहिल्या यंत्रामध्ये नारळ वापरतो. पहिल्या यंत्रातून मिळेल ढेप. या ढेपची विक्री केली म्हणते कोपरा रेसिड्यू सोल्ड. सोल्ड म्हणजे उत्पन्न. क्रेडिट भागावर लिहा. क्रशिंग अकाउंटच्या क्रेडिट भागावर कोपरा रेसिड्यू सोल्ड. कोपरा रेसिड्यू सोल्ड. नोट्स आहेत तुमच्याकडे. स्पेलिंग पाहून लिहा बरोबर. टन दिले आहेत ना याचे. हे रेसिड्यू किती टन विकली म्हणते? 175 टन. काय भावाला विकली? 11,000. 11,000ला विकली. आता या उदाहरणामध्ये लॉस इन वेट या उदाहरणामध्ये लॉस इन वेट क्रशिंग प्रोसेसमध्ये स्पष्ट दिला आहे तर लिहून टाका. जर दिलं नसतं तर लॉस इन वेट आपल्याला शोधून इथे जर अंतर पडलं असतं समजा बेरीज घेताना तर आपण त्याला म्हटलं असतं लॉस इन वेट. पण इथे स्पष्ट दिला आहे लॉस इन वेट
गणितामध्ये स्पष्ट दिला आहे. लॉस इन वेट गणितामध्ये स्पष्ट काढून दिला आहे. काढून दिलं नसतं तर या 25 टनाला आपण म्हटलं असतं लॉस इन वेट. लॉस इन वेट बाजारामध्ये कधी रिअलाईज करण्यात येत नाही, विकण्यात येत नाही, म्हणून डॅश राशीच्या कॉलममध्ये डॅश. लॉस इन वेट, लॉस इन वेट. नंतर 45 टन्स ऑफ बाय प्रोडक्ट ऑब्टेन्ड फ्रॉम अ रिफायनिंग प्रोसेस. रिफायनिंग प्रोसेसमधून म्हणते, रिफायनिंग प्रोसेस बाय प्रॉडक्ट मिळालं रिफायनिंग प्रोसेसमधून. ज्या प्रोसेसमधून मिळालं त्या प्रोसेसमध्ये लिहायचा. बाय प्रॉडक्ट रिफायनिंग प्रोसेसमधून म्हणते. बाय प्रॉडक्ट 45 टन काय किमतीला विकलं ते दिलं आहे 6,750. 6,750. हे झालं गणित. समजलं? लिहिलं बरोबर? नोट्स होती समोर, नोट्समध्ये बघून लिहिलं. नोट्स समोरच ठेवायची बिलकुल. चला बंद करा. जेव्हा क्रशिंग प्रोसेसमध्ये लॉस इन वेट त्यांना काढून दिला आहे तर दोन्ही भागाची टनाच्या कॉलमची बेरीज दोन्ही भागाची सारखी येईल. अंतर निघालं असतं तर त्याला आपण लॉस इन वेट म्हटलं असतं. टनची बेरीज आहे 500, टनाच्या कॉलमची बेरीज आहे 500. जेव्हा या गणितामध्ये लॉस इन वेट पहिल्या प्रोसेसमध्ये क्रशिंग प्रोसेसमध्ये लॉस इन वेट स्पष्ट दिलं होतं, काढून दिलं होतं. नाही तर हे अंतर निघालं असतं 25 तर त्याला आपण म्हटलं असतं लॉस इन वेट. मग बेरीज सारखी यायला पाहिजे 500 टन. दीक्षित कॅल्क्युलेटर टोटल 5,400. हे मायनस कर 1,00,000. थांब 2 मिनटं. चलो डेबिट भागाची बेरीज येते 2,05,400. तीच बेरीज इकडे लिहायची 2,05,400. डिफरन्स जे येईल त्याला म्हणायचं आउटपुट. 300 टनाला उत्पादित करण्यासाठी लागलेला खर्च 1,94,000. म्हणजे 300 टन आउटपुटची किंमत झाली उत्पादन करण्याची 1,94,000. याला सेकंड प्रोसेसला ट्रान्सफर करा. 300 टन 1,94,000. मग दुसऱ्या प्रोसेसमध्ये टनाच्या कॉलमची घेऊ आपण बेरीज. टनाच्या कॉलमची बेरीज येईल 300. एकच पद आहे, तीच बेरीज इकडे लिहू 300. मग आता या कॉलममध्ये डिफरन्स निघते 5 टन. या 5 टनाला म्हणायचा. आता आपण शोधून काढलं हे म्हणून याला नाव द्यायचं लॉस इन वेट. लॉस इन वेट वजनात हानी.
याला नाव द्यायचं आपण लॉस इन वेट. बाजारात कधीच रिअलाइज करण्यात येत नाही, विकण्यात येत नाही, म्हणून डॅश राशीच्या कॉलममध्ये डॅश. घ्या बेरीज. 1,98,800, 1,98,800, 1,98,800. त्याच्यातून मायनस करा 6,750. तुम्हाला मिळेल आउटपुटची किंमत. एक 1,92,050. रिफायनिंग प्रोसेसमध्ये अमाऊंटच्या कॉलमची टोटल येते अमाऊंटच्या कॉलमची टोटल येते 1,98,800. तीच टोटल लिहायची इकडे क्रेडिट भागावर 1,98,800. त्याच्यातून मायनस करा 6,750. आउटपुटची किंमत मिळेल 1,92,050. शेवटच्या प्रोसेसला ट्रान्सफर करा. आउटपुट होतं 250 टन. याला तयार करण्यासाठी दुसऱ्या प्रोसेसमध्ये उत्पादनाचा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,92,050, 1,92,050. बेरीज घ्या. टनाच्या कॉलमची बेरीज 250 टन. तीच बेरीज इकडे लिहायची 250 टन. अंतर निघते 2 टन. याला म्हणायचं बाय लॉस इन वेट. लॉस इन वेट. ऑइल कंपनीच्या उदाहरणामध्ये आउटपुट उदाहरणात दिलं असल्यामुळं, गणितामध्ये दिलं असल्यामुळं, नोट्समध्ये असल्यामुळं आपल्याला लॉस इन वेट शोधून काढावं लागते. एक 1,94,600. लिहा तिकडे 1,94,600. आउटपुटची किंमत मिळेल 1,94,600. पर टन काढलं नाही आपण. पर टन काढून टाका. पहिल्या प्रोसेसमध्ये पर टन 1,94,600 भागीला 300. किती? 648.66. दुसऱ्या प्रोसेसमध्ये पर टन 1,92,050 भागीला 250. क्रशिंग प्रोसेसमध्ये 1,94,000, फक्त 94,000 आहेत, 600 नाही आहेत. त्याला 300 भाग दिलं तर 646.66 येतात. करेक्शन करा जरा. या तुम्ही बरोबर कॅल्क्युलेट करा. 1,92,050ला भाग दे. ते करतात ना, बरोबर काढतात. बरोबर काढा रे आन्सर. $768.2. आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये पर टन बरोबर काढा, ॲक्युरेट काढा. कॅल्क्युलेटर आहेत तुमच्याकडे. 1,94,600 भागीला 248.
784.67 हे झालं गणित. समजलं? व्यवस्थित लिहिलं? व्यवस्थित समजून घेतले? काय अडचण? फोन करून विचारायचं. काय अडचण जर आली तर फोन करायचा आणि विचारायचं. एखादा पॉईंट समजला नाही तर. पण मी तर हळूहळूच घेतला आहे, न समजण्याचा प्रश्नच नाही. आता तुम्हाला ते कसे दिसतात ते बघा. आणि व्हिडिओवर आपण पहिल्यांदा प्रॅक्टिस केली. लाईव्ह उद्या घेईन, उद्या किंवा परवा घेईन.